राज्य ग्रंथालय महासंघ महाराष्ट्र यांची महत्त्वाची बैठक संपन्न. 21 जानेवारी 2024 रोजी रविवारी हॉटेल राजयोग कॉन्फरन्स हॉल नमस्कार चौक येथे राष्ट्रीय जनहित ग्रंथालय सभा दिल्ली पंजीकृत संलग्न राज्य ग्रंथालय महासंघ महाराष्ट्र संघटनेच्या मागण्या संघटनेला राज्य आश्रय भविष्यात मुंबई येथे होऊ घातलेल्या मेळावा संघटनेचे भविष्यातील धोरण समजून घेण्यासाठी आपल्यात सहभागी होत आहेत. नांदेड जिल्ह्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील आलेले सर्व ग्रंथालय कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी LR इंगोले, बालाजी देशमुख, माधव कदम, प्रभाकर कपाटे, राजेश मोरे, शंकर मिरकुटे, SV बुद्धेवार, संजय सोरनर, नितीन कढाळे, माधव सरोदे, सुनील धोत्रे, रमेश कांबळे, माधव कदळे, उत्तमराव आगलावे, मल्हारी बापुरवड, विश्वनाथ राऊत, शिवाजी मुंडे, सुरनर नागनाथ, KS जाधव, बाबासाहेब कांबळे व अधिक जणांची प्रमुख उपस्थिती होती. तुम्हाला शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम बरेच दिवसापासून मला निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणाचं स्वीकारून आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. बाकी आपल्या संघटनेच्या अडचणी समस्या मी आताच सांगितल्या सगळ्यांनी आणि तुम्ही नाही सांगितल्या अडचणी तरी तुमच्या मनातल्या अडचणी मी ओळखून घेतले, कारण तुम्हाला मला निमंत्रण दिलं आणि उपस्थित तेवढंच तुम्हाला मोठेपणा वाटलं हे मला कळालं. त्याच्यातच तुमच्या अडचणी माझ्या लक्षात आल्या. आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब दोन्ही DCM हे आपल्या तुमच्या संघटनेच्या 100% पाठीशी आहेत आणि मी सुद्धा तुमच्या संघटनेच्या पाठीशी आहे. तुम्ही म्हणलं तसं जे जाण्यासाठी जशी आपल्याला पायरी लागते तसं एक मी पायरी आहे. तसं आपल्याला देवाला दर्शन घेण्यासाठी त्याप्रमाणेच मी एक या घटकाचा माणूस आहे, या मतदारसंघातला आमदार आहे आणि या भागाचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. लोकांच्या अडचणी समस्या 100% सोडीत असतो. सगळ्याच्याच अडचणी सोडू शकत नाही, हे काही देव नाही. जेवढे झाले तेवढे आपल्या कामाच्या स्वरूपात कोणाच्या अडचणी समस्या होत्या वैयक्तिक, कोणाच्या सार्वजनिक, या हेतूने आपण अडचणी सोडित असतो. तुमच्या अडचणी समस्या आताच म्हणलं तसं आपल्या ग्रामीण भागात सुद्धा खूप अपेक्षा जशी असती शहरात तसं ग्रंथालय वाचन काटा म्हणतात, वाचन काटा. त्या हिशोबानं ग्रामीण भागात काही वाचण्यासाठी पेपर वगैरे काही असं काही येत नसते आणि आपल्याला ग्रामीण भागाला जनरल नॉलेज होण्यासाठी एक ग्रंथालय म्हणून याचा उपयोग केला जातो आणि त्याच्यातून मुलं शिकत असतात. जर शहरामध्ये अभिषेक असते, रूम असते स्पेशल अभ्यास करण्यासाठी आणि त्याचे अलग अलग थोडं सिस्टम असते, तसं आपल्या ग्रामीण भागात सिस्टम नसते. त्या हेतूने तुम्ही जे सेवा करता लोकायला तिथं ग्रंथालय म्हणून संघटन वाढवून त्या लोकात येणारे लोक असतात ग्रंथालय अलग अलग वाचन करण्यासाठी